बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय अकोला या ठिकाणी आहे. बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, श्रीरामपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मोसंबी संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा चिखलदरा हे बघा थंड हवेचं ठिकाण आहे, तर चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, अमरावती या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, महाराष्ट्राचे मँचेस्टर असे पुढीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा महाराष्ट्राचे मँचेस्टर असे पुढीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, इचलकरंजी या शहराला विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे मँचेस्टर शहर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 6 बघा, मयुरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा मयुरेश्वर हे बघा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, मयुरेश्वर हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, तुमसर बघा तुमसर ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ आहे, तर ते पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली तांदळाची प्रमुख बाजारपेठ आहे? तुमसर. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, तुमसर हे बघा तांदळाची प्रमुख बाजारपेठ भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, सांताक्रूझ हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? सांताक्रूझ हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सांताक्रूझ हे विमानतळ विद्यार्थी मित्रांनो मुंबई या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा पहिले पक्षी अभयारण्य बघा कर्नाळा आहे, जे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात? महाराष्ट्र राज्यामधलं पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा आहे, तर कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा कर्नाळा हे पक्षी अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा म्हणजेच वर्धा जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाचगणी हे बघा थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? पाचगणी हे बघा थंड हवेचं ठिकाण आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा पाचगणी हे बघा थंड हवेचं ठिकाण विद्यार्थी मित्रांनो सातारा या जिल्ह्यामध्ये थंड हवेचं ठिकाण आहे. क्रमांक 14 बघा, लाकडी खेळणी बघा तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी या ठिकाणी? बघा लाकडी खेळणी तयार करण्यासाठी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? बघा सावंतवाडी ठिकाण विद्यार्थी मित्रांनो लाकडी खेळणी तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधला बघा पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्याचं विद्यार्थी मित्रांनो पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती किमी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, महाराष्ट्र राज्याचं पूर्व पश्चिम अंतर विद्यार्थी मित्रांनो 800 किमी या ठिकाणी एवढं हे अंतर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी व महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या 36 एवढी या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची संख्या आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा? कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो बघा पुणे या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामधले पहिले व्यक्ती खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वि.स. खांडेकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा खाली बघा सन 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, सिंधुदुर्ग हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक या ठिकाणी कमी लोकसंख्येचा जिल्हा होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा,
अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला बघा अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार तर जळगाव या जिल्ह्याला या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघा लोणावळा आणि खंडाळा हे बघा थंड हवेची ठिकाणे पुणे या जिल्ह्यामधली बघा थंड हवेची ठिकाणे आहेत। प्रश्न क्रमांक यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील यावल हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राचे बघा भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात महाराष्ट्राचे बघा भाग्यलक्ष्मी असे पुढीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात बघा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील महाराष्ट्राचे बघा भाग्यलक्ष्मी असे कोयना या नदीला म्हणतात। प्रश्न क्रमांक 26 बघा दीना हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा दीना हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा दीना हे धरण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील दीना हे धरण विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 27 बघा आंबा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावरचा घाट आहे आंबा घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान लागतो बघा आंबा हा घाट बघा आंबा घाट विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो आंबा घाट लागतो। प्रश्न क्रमांक 30 बघा कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कर्मयोगी बघा संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी किती पुणे व नाशिक यांना जोडणारा बघा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणता आहे बघा पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये तिल्लारी बघा तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय बघा महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर नागपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हातमाग महामंडळाचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा देहू आणि आळंदी हे तीर्थक्षेत्र पुढीलपैकी कोणत्या नदीच्या बघा देहू आणि आळंदी हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठी आहेत बघा देहू आणि आळंदी विद्यार्थी मित्रांनो हे इंद्रायणी या नदीच्या काठावर आहेत। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात सर्वात कमी जंगले खालीलपैकी कोणत्या एका प्रादेशिक विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मराठवाडा या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी जंगले आढळतात। प्रश्न क्रमांक बघा औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा खालीलपैकी कोणता बघा औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी गडचिरोली हा जिल्हा औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक बघा डोकलाम हा सीमावाद पुढीलपैकी कोणत्या 2 देशामधला सीमावाद डोकलाम हा सीमावाद प्रश्न पुढीलपैकी कोणत्या 2 देशामधला सीमावाद प्रश्न आहे डोकलाम बघा भारत आणि चीन या 2 देशामधल्या या ठिकाणी सीमावाद आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा आझाद हिंद सेनेची स्थापना विद्यार्थी मित्रांनो रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक बघा कादवा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे बघा कादवा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे बघा कादवा ही नदी विद्यार्थी मित्रांनो गोदावरी या नदीची उपनदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बोलला हवे ते आम्ही हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक बोलला हवे ते आम्ही या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 श्रीकांत देशमुख यांचे या ठिकाणी ते पुस्तक आहे। पुढचा खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट नाही बघा खालीलपैकी कोणता एक देश आहे जो देश ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट देश नाही बघा दक्षिण कोरिया विद्यार्थी मित्रांनो ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट नसलेला देश आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला
बघा स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा पंडित रमाबाई यांनी विद्यार्थी मित्रांनो स्त्री धर्मनीती हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार खालीलपैकी कोण आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सुनील छेत्री या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जैन धर्मामधले पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत? जैन धर्मामधले बघा पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो ऋषभदेव विद्यार्थी मित्रांनो हे जैन धर्मामधले पहिले तीर्थकार आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील स्वामी दयानंद सरस्वती यांनी विद्यार्थी मित्रांनो आर्य समाजाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचं बघा उदाहरण आहे? पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचं बघा या ठिकाणी उदाहरण आहे? पेनिसिलियम बघा पेनिसिलियम विद्यार्थी मित्रांनो बुरशीचं या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक बघा ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? बघा ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? ग्वायटर बघा ग्वायटर विद्यार्थी मित्रांनो आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? बघा काटेपूर्णा ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? बघा काटेपूर्णा ही नदी विद्यार्थी मित्रांनो वाशिम या जिल्ह्यामध्ये उगम पावणारी नदी आहे. प्रश्न क्रमांक जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी केव्हा असतो? जागतिक साक्षरता दिन बघा जागतिक या ठिकाणी बघा 8 सप्टेंबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक साक्षरता दिन असतो. प्रश्न क्रमांक बघा मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? बघा राष्ट्रपतींना विद्यार्थी मित्रांनो मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोयना या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा कोयना जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा शिवसागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी खालीलपैकी कोणती आहे? बघा गोदावरी नदी विद्यार्थी मित्रांनो दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपती राजवट पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? बघा राष्ट्रपती राजवट बघा कलम 356 या ठिकाणी या कलमानुसार विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती या ठिकाणी राजवट या ठिकाणी लागू करण्यात येते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मणिभवन हे पुढीलपैकी कोणत्या एका महान व्यक्तींशी संबंधित आहे? मणिभवन हे पुढीलपैकी कोणत्या महान व्यक्तींशी संबंध आहे? मणिभवन तर महात्मा गांधी यांच्या संबंधीचा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो? बघा पचन कार्यामध्ये बघा मदत होण्यासाठी जठरामध्ये कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो? बघा हायड्रोक्लोरिक आम्लाच्या ठिकाणी स्त्राव होतो. प्रश्न क्रमांक बघा पाण्याच्या शुद्धीकरणासाठी पुढीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरतात? पाण्याच्या शुद्धीकरणासाठी तर क्लोरीन या ठिकाणी पाण्याच्या शुद्धीकरणाच्या ठिकाणी वापरले जाते क्लोरीन. प्रश्न क्रमांक पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थी मित्रांनो पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना बघा सन 1885 मध्ये विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक 17 बघा अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी? अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा असेच बघा 10,000 प्रश्नसंग्रह पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपवर हाय करायचं. तुम्हाला 10,000 प्रश्न सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF मागील सर्व पेपर नोट्स तुम्हाला सर्व काही मिळून जाईल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये.